घ्या. तुला घे की चहा. माझा झाला सकाळीच. अजून अंगावरली हळद नाही उतरली तुमच्या आणि गावापर्यंत भांडण आली तुमची. कालच आलाय ना पुण्याला तुम्ही? इथं आल्यावर चहा पाणी काय केलं का नाही, का डायरेक्ट भांडायलाच सुरुवात केली? तुमची मुलगी भांडकुदळ नाही ना. मामा जावायच भांडकुदळे. अहो तसं नाही म्हणायचं तिला. पोरगी आमची आलडी थोडी, समजून घ्या. जरा साध्या साध्या गोष्टी कळत नाही यांना. कोणत्या साध्या साध्या गोष्टी? बघितलं का मामा, हे असं आडव्यात बोलती. स्नेहा, आम्ही तुला घरी एवढं चांगलं शिकवलंय, ते असं आडवं बोलायसाठी का? अहो नाना, मी काय आडवं बोलले ते तरी विचारा की त्यांना. अगं मग काहीतरी झाल्याशिवाय आम्हाला फोन केलाय का तुम्ही? तुमच्या जावई बापूंनाच विचारा की. जावई बापू, तुम्हीच सांगा आता नेमकं काय झालंय. अहो मामा, आता मी काय सांगणार? नवरा बायकोच्या संसारातल्या गोष्टी मामीला घेऊन आले असते तर मग त्यांनी सांगितल्या असत्या दोन गोष्टी समजून. आमच्यासारखं नाही, याच्यात काय बोलावं तेच मला कळत नाही. आता तुम्हीच सांगा काय करू आम्ही. तर काय करता मामा, तुमच्या मुलीला घेऊन जा 4 दिवस गावाला. खरं तर आईनीच लग्न आधी सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या असतात, पण सांगतो मी तिला तसं, आणि 4 दिवसांनी पोरगी माघारी पाठवून देतो. जावई बापू, काय चुकलं असेल माझ्या पोरीकडनं तर मला माफ करा. गावातली लोक तर आता मला नावच ठेवणार आहे. 4 दिवस नाही झाले लग्नाला आणि पोरगी माघारी आली. उरक तुझं. कोणाला सांगताय नाना, ज्यांना साधी माणुसकी सुद्धा नाही? हे बघा, आता तुम्ही भांडत नका बसू. जा, तू तुझी बॅग भर.